प्रत्येक महिलेला आवडतं सुंदर दिसायला आणि त्याच सौंदर्याला खुलवते ती म्हणजे एक सुंदर साडी। म्हणूनच कवठे मंकाळमध्ये महांकाली कलेक्शन यांनी सुरू केलेला आहे भव्य असा साडी महोत्सव 2026। 22 मे पासून 14 जून पर्यंत सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 8 वाजेपर्यंत चुकवू नका हा खास असा साडी महोत्सव। आजच भेट द्या महांकाली कलेक्शन, मेन रोड, कवठे मंकाळ। कवठे महांकाळ मधल्या सर्व महिलांची पहिली पसंत महांकाली कलेक्शन। रेवणसिद्ध घाटातील एसटी अपघातग्रस्तांना शासनाची मोठी मदत। मृताच्या वारसांना 10 लाखाची आर्थिक मदत मिळणार। खानापूर तालुक्यातील रेवणसिद्ध रेणावे घाटात 2 एसटीची बसची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघातातील मृतांच्या वारसांना परिवहन विभागाकडून प्रत्येकी 10 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे। तसेच अपघातातील जखमींच्या उपचाराचा संपूर्ण खर्च शासन व एसटी महामंडळ करणार असल्याची माहिती आमदार सुहास बाबर यांनी दिलेली आहे। काल गुरुवारी दिनांक 13 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5:45 वाजण्याच्या सुमारास रेवणसिद्ध घाटात 2 एसटी बसची समोरासमोर जोरदार धडक झाली। या दुर्घटनेत नंदा हरिदास त्र्यंबके वय 60 राहणार खानापूर, धोंडीराम लक्ष्मण पाटील वय 78 राहणार बांबोडे जिल्हा सातारा यांचा जागीच मृत्यू झाला। तर या अपघातात 38हून अधिक प्रवासी जखमी झाले। जखमींमध्ये 19 महिला व 6 शाळकरी विद्यार्थिनींचा समावेश आहे। अपघाताची माहिती मिळताच खानापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास बाबर यांनी घटनास्थळी धाव घेतली। जखमींना तातडीने वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी त्यांनी प्रशासनाशी समन्वय साधला। पोलीस प्रशासन तसेच बचाव पथकाने युद्ध पातळीवर मदत कार्य करीत बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले। दरम्यान आमदार बाबर यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याशी गुरुवारी रात्रीपासून सातत्याने संपर्क साधून अपघातग्रस्तांना मदत मिळविण्यासाठी पाठपुरावा केला। त्यांच्या पाठपुराव्यानंतर परिवहन विभागाने मृतांच्या वारसांना 10 लाख रुपयांची मदत व जखमींच्या उपचाराचा संपूर्ण खर्च शासन व एसटी महामंडळाकडून करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। यावेळी आमदार सुहास बाबर यांनी दिलेली प्रतिक्रिया पुढे पाहूया। के मराठी न्यूजसाठी विटा प्रतिनिधी। काल रेणावेच्या घाटामध्ये एक अपघात झाला होता। अत्यंत दुर्दैवी घटना घडली होती। या घटनेमध्ये आतापर्यंत 3 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे आणि अनेक जण जखमी आहेत। याची माहिती देण्यासाठी मी आदरणीय परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक यांना आता फोनवरती माझं बोलणं झालं होतं। त्यांनी संपूर्ण घटनेची माहिती घेतली। त्या डिपार्टमेंटच्या आरएनना त्यांनी भेटीसाठी पाठवलं होतं आणि आदरणीय परिवहन मंत्र्यांनी आता एक घोषणा केली की मृत व्यक्तींना त्यांच्या कुटुंबांना आधार म्हणून 10 लाख रुपयाची घोषणा त्यांनी प्रत्येकी केलेली आहे आणि जे जखमी आहेत त्या सगळ्या जखमींचा उपचाराचा खर्च हे परिवहन मंत्री आणि महामंडळ देणार आहेत। त्याबद्दल मी आता घोषणा करतो की त्यांनी मृत व्यक्तींना 10 लाख रुपये आणि जखमी व्यक्तींना होणारा खर्च सगळा महामंडळामार्फत करणार आहेत। जे मृत्यू पावलेत त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभावी अशी मी ईश्वराचरणी प्रार्थना करतो। जे जखमी आहेत ते लवकरात लवकर बरे व्हावे यासाठी आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू। खुश खबर, मूळव्याधीचे आधुनिक उपचार आता आपल्या कवठे मंकाळ शहरामध्ये उपलब्ध सुविधा, आधुनिक लेझर मशीन, दुर्बिणीतून तपासणी, ऍडमिटची गरज नाही। पोट विकार, बुद्ध विकार यावर आयुर्वेदिक उपचार व सल्ला, मूळव्याध, फिशर, भगंदर, पायलोनायडल, सायनस यावर लेसर व आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार, हार्निया, अपेंडिक्स, कान, नाक, घसा व स्त्रीरोग चिकित्सा, गर्भाशय काढणे इत्यादी सुविधा आता आपल्या कवठे मंकाळ शहरामध्ये डॉक्टर आलमगीर मुजावर यांच्या आशीर्वाद हॉस्पिटलमध्ये उपलब्ध। आमचा पत्ता दत्त मंदिर, जुना आगळगाव रोड, कोळेकर पेट्रोल पंप शेजारी, कवठे मंकाळ।